अंटार्क्टिकाचा विस्तार म्हणजे पृथ्वीवरचं सर्वात शांत पण सर्वात निर्दयी जग. इथे आवाज नाही, रंग नाही, फक्त वारा, बर्फ आणि श्वास रोखून धरणारी थंडी. हजारो पेंग्विन्स एकत्र चालत होते. त्यांची चाल ठरलेली होती, त्यांची दिशा ठरलेली होती, त्यांचे ध्येय एकच होतं, समुद्र. कारण समुद्र म्हणजे अन्न आणि अन्न म्हणजे जीवन, जगणं. पण याच गर्दीतून एक आकृती हळूच वेगळी झाली. कोणी ओरडत नव्हतं, कोणी त्याला थांबवत नव्हतं. तो भांडत नव्हता, तो रडत नव्हता, तो फक्त स्वतःच वळला होता, वेगळा झाला होता. सगळे समुद्राकडे जात असताना तो परत डोंगराकडे जात होता, पर्वताकडे जात होता, त्या अंतर्भागाकडे वळला होता. जणू त्याच्या मनात कुठेतरी एक वेगळाच नकाशा कोरलेला होता. तो एक ॲडिली पेंग्विन होता, साधारणच दिसणारा, इतरांसारखाच, पण त्याची दिशा वेगळी होती. आणि दिशा वेगळी असली की नियती ही वेगळी असते. तो चालायला लागला समुद्राच्या उलट्या दिशेने, डोंगराकडे, जिथे फक्त बर्फ आहे, हिमनग आहेत आणि जिथे जीवन श्वासही घेऊ शकत नाही. तो थांबला नाही, त्याने फक्त एकदा मागे वळून पाहिलं. त्याने गर्दीचा आवाज ऐकला आणि तो परत चालत राहिला. शास्त्रज्ञांनी त्याला पाहिलं, त्यांना काहीतरी चुकत असल्याचं जाणवलं. कारण पेंग्विनची प्रवृत्ती कधीही अंतर्भागाकडे जाण्याची नसते, कारण तिथे काहीच नाही, फक्त मृत्यू आहे. ते त्याच्याकडे गेले, त्याला उचललं, समुद्राच्या दिशेने वळवलं, पण जमिनीवर ठेवताच तो पुन्हा जिथे जात होता तिकडेच वळला आणि त्या दिशेने तो चालायला लागला. जणू त्याच्या आत कुणीतरी म्हणत होतं, नाही, माझा रस्ता इथूनच समोर जातो. त्याला पुन्हा अडवलं गेलं, पुन्हा फिरवलं गेलं, पुन्हा सोडलं गेलं आणि प्रत्येक वेळी तो त्याच दिशेने चालला. 70 किलोमीटर हा प्रवास कुठल्याही पेंग्विनसाठी म्हणजे आत्मघातकी आहे. कारण तिथे ना अन्न आहे, ना ऊब आहे, ना सूर्य आहे, ना कोणताही असा कळप आहे. मग तो का चालत होता? तो भ्रमात होता का? त्याचं दिशाज्ञान बिघडलं होतं का? की काही जीवांमध्ये कधी कधी अशी अवस्था येते जिथे प्रवृत्ती थांबते आणि काहीतरी अनामिक ओढ सुरू होते. वर्नर हॅझॉर्ग यांनी या दृश्याकडे पाहताना असं म्हटलं होतं, हे आत्महत्या वाटत नाही, हे जणू एखादं अस्तित्वात्मक आवाहन आहे. जणू तो पेंग्विन जगण्याच्या नियमांपलीकडे जाऊन काहीतरी शोधत असावा. काय शोधत होता तो? मुक्ती, शांतता की स्वतःचं अंतिम सत्य? आपण माणसंही असंच नाही का कधी कधी असतो? सगळं ठीक असूनही आपण चुकीच्या नात्यात अडकतो, चुकीच्या वाटेवर चालतो. आपल्याला थांबवणारे लोक असतात, समजावणारे असतात, पण आतून एक आवाज म्हणतो, नाही, माझी वाट वेगळी आहे. तो पेंग्विन म्हणजे फक्त एक प्राणी नव्हता, तो मनाचा आरसा होता. तो आपल्याला दाखवत होता की प्रवृत्ती नेहमी जगण्यासाठी नसते, कधी कधी ती दूर जाण्यासाठी सुद्धा असते. तो एकटा होता, पण त्याची चाल ठाम होती. त्याच्या पावलांत गोंधळ नव्हता, त्याच्या हालचालींमध्ये भीती नव्हती. तो जणू मृत्यूकडे नाही तर एखाद्या उत्तराकडे चालला होता, काहीतरी शोधण्याच्या दिशेने चालला होता. बर्फाचा प्रत्येक थर त्याच्या पावलांखाली तुटत होता, वारा त्याच्या अंगावर आदळत होता, तरीही तो थांबत नव्हता. कारण काही प्रवास बाहेरचे नसतात, ते आतले असतात, मनातले असतात. कदाचित त्याचा मेंदू चुकला असेल, कदाचित निसर्गाची चूक असेल, पण त्या चुकांमधून एक सत्य बाहेर येत होतं. कधी कधी एखादा जीव सगळ्या नियमांच्या पलीकडे जाऊन स्वतःचं अंतिम ध्येय निवडतो आणि ते ध्येय जीवन नसतं, ते अर्थ असतं जगण्याचं. तो पेंग्विन जगण्यापासून पळत नव्हता, तो कशाकडे तरी चालत होता. जणू माणसं कधी कधी यश, पैसा, नाती, सुरक्षितता सोडून एकटेपणात, अज्ञाताकडे वळतात, तशा प्रकारेच सगळे म्हणतात परत ये, पण आतला आवाज म्हणतो, पुढे जा, समोर जा, तुझा मार्ग स्वीकार. बर्फात चालणारा तो एकटा पेंग्विन आपल्याला हेच शिकवतो की प्रत्येकाला समुद्रच हवा असतो असं नाही. काही जणांना पर्वतांकडे जाण्याची ओढ असते, एक वेगळी ओढ असते, जरी ते मृत्यू असला तरी. कारण त्यांच्यासाठी मृत्यूपेक्षा काहीतरी मोठं असतं, स्वतःची निवड करण्याचं, काहीतरी वेगळं करण्याचं. आणि कधी कधी निवड जगण्यापेक्षा शक्तिशाली ठरते. आणि तो एकटा पेंग्विन बर्फात हरवत जातो, पण मागे ठेवून जातो एक प्रश्न, जो आपल्या प्रत्येकाच्या मनात खोलवर घुसतो, मनाला विचार करायला लावतो. आपण कधीतरी असंच काहीतरी करतोय का? आपल्याला कोणी थांबवत असतानाही, कोणी समजावत असतानाही आपण त्यांच्यापासून दूर जातो. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल, जर तुम्हाला त्या पेंग्विन मध्ये थोडंसं स्वतःचं प्रतिबिंब दिसलं असेल, तर हा व्हिडिओ फक्त पाहून थांबू नका. चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण अशाच हृदयाला भेटणाऱ्या, मन हलवून टाकणाऱ्या कथा इथे रोज तुमची वाट पाहत आहे.